नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. सुपरफास्ट 50च्या माध्यमातून जाणून घेऊयात महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा. रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या रामटेक सभास्थळाची पाहणी. पाऊस पडल्याने सभास्थळातील नियोजनाचा शिंदेंकडून आढावा. 12 एप्रिल रोजी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. बोईसर तारापूर रस्त्यावरील आंबटगोड मैदानावर जाहीर सभा होणार. मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा. लोकसभा लढवणार नाही. विधानसभेच्या तयारीला लागा. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या घोषणा. मी कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही. मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचं वक्तव्य. दीड वर्षांपासून शिंदे मला एकत्र येण्याचं म्हणत होते. फडणवीसही आपण एकत्र यायला हवं असं म्हणत होते. त्यामुळे काही कळत नसल्यानं मीच अमित शहांना फोन केला. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं वक्तव्य. शरद पवार गटाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांकडे विनवणीचे प्रयत्न होण्याची शक्यता. पाटील नाही बोलल्यास शशिकांत शिंदेंना उमेदवारी. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. शिवसेना 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार. संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा. सांगली लोकसभेचा तिढा सुटला. सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच. चंद्रहार पाटीलच सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार. संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा. सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची लाट. सांगली जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा जागेच्या निर्णयावर आज सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक. विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीला उपस्थित राहणार. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज खडकवासल्याच्या दौऱ्यावर. सुप्रिया सुळे नवले पूल परिसरात पाहणी करणार. तसंच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. तर सुनेत्रा पवार खडकवासल्यातील चिखलेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधणार. परभणीत महादेव जानकरांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे. मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या जानकरांना आंदोलकांनी परत पाठवलं. परभणी जिल्ह्याच्या भोगावातून घटना. बुलढाणा जिल्ह्यातील लोक आता खासदारांना कंटाळले. 4 जूनला जिल्ह्यात नवी गाडी धावणार. रविकांत तुपकरांचा प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. ठाण्यात भाजप कार्यालयावर 100 फुटांचा झेंडा फडकला. डीके फ्लॅग फाउंडेशनकडून लावण्यात आला झेंडा. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत फडकवण्यात आला झेंडा. भिवंडीची जागा ही शरद पवार गटाचीच. बाळामामा म्हात्रे निवडणूक लढवणार. भिवंडीच्या जागेवर काँग्रेसनेही केला होता दावा. भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता. काँग्रेसचे दयानंद चोरघे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम. भिवंडीची जागा शरद पवार गटात गेल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव 11 दिवसांपासून बंद. हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे जवळपास 1 लाख क्विंटलची खरेदी विक्री ठप्प. पुण्यात पाणी पुरवठ्याच्या तक्रारींची संततधार. गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 400 तक्रारींचा पाणी पुरवठा विभागाकडे नोंद. वर्ध्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उन्हाळी पिकांसह अन्य पिकांचं नुकसान. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. परभणीच्या गंगाखेडमध्ये दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्यापासून बेजार, नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिमच्या मंगळूरपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसासह गारपीट. उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह इतर पिकांचं नुकसान. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. मंत्री गिरीश महाजनांकडून पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसांचा पिकांना फटका. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस. गहू, संत्रा, कांदा पिकांचं अतोनात नुकसान. आमदार बच्चू कडू यांच्याकडून नुकसानीची पाहणी. पुढील 3 दिवस राज्यात हलक्या सरींचा अंदाज. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात पाणी टंचाई. तालुक्यातील 7 गावांमधील 40 वाड्यामध्ये पाणी. नंदुरबारमधील कांद्याला परराज्यातून मागणी वाढली. नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. दररोज 3000 क्विंटल कांद्यांची आवक.
नांदेडमध्ये हिरव्या मिरचीची आवक झाल्यानं मिरचीच्या दरात वाढ. मिरचीचा दर 100 ते 120 किलोवर, शेतकऱ्यांना दिलासा. साताऱ्याच्या कराड उत्पन्न बाजार समितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौदे. गुळाला कमाल 4175 रुपये प्रति क्विंटल दर, तर सरासरी 3800 रुपये दर मिळाला. प्रलंबित वेतन आणि भविष्य निर्वाह निधीसाठी शिल्लक 6 कोटींचा निधी परत केल्यानं जळगावातील शिक्षक आक्रमक शिक्षकांचा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव. नंदुरबारमध्ये भाजीपाल्याची आवक घसरली, मात्र दर स्थिर. गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जात असल्यानं जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक घटली. पिंपरी चिंचवडमधून बनावट पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या तरुणाला अटक. लॅपटॉप मोबाईलसह 51 बनावट प्रमाणपत्र जप्त. नंदुरबार जिल्ह्यात उकाड्यामुळे शेतीची कामं मंदावली. शेतकऱ्यांना 2 सत्रात उरकावी लागत आहे शेतीची कामं. उन्हात काम करताना शेतकऱ्यांची मात्र लाहीलाही. धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील लणिंग गावाजवळ रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटाची वाहतूक 30 मे पर्यंत बंद. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे मार्गिका आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद. पनवेल कर्जत रस्त्यावर लोखंडी गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक. मुंबईमधील दादर परिसरातील टिळक पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगात सुरू. मात्र पालिका आणि महारेल यांच्या गैरसंवादाचा फटका परिसरातील रहिवाशांना बसणार. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा पारा 42 अंशावर. तापमानाच्या वाढीमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात. वाढलेल्या उष्णतेमुळे आहार, प्रजनन क्षमता, दूध उत्पादनावर मोठा परिणाम. जळगावच्या सराफ बाजारात पहिल्यांदाच गुढीपाडव्याला सोनं आणि चांदीची विक्रमी भाव. सोन्याचे भाव 74,000 प्रति तोळा, तर चांदीचे भाव 84 प्रति किलो हजारवर. ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी. शहरातील रस्त्यांखाली केलेल्या कामांचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार. मीरा भाईंदर महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. यामुळे खोदकामादरम्यान वाहिन्यांचे होणारे नुकसान टळणार. धुळ्यातील तांडा कुंडाणेमध्ये विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती. कुंडाणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 21,000. मतदार नोंदणीच्या जनजागृतीमुळे नव्या मतदारांचा आकडा वाढला. तरुण मतदारांची संख्या वाढली. देहूमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी. वाढत्या उष्णतेमुळे मूर्तींना थंडावा मिळण्यासाठी चंदना चालले. महानिर्मिती 1000 मेगावॅटचे सौर वीज प्रकल्प उभारणार. सौर प्रकल्पांमुळे औष्णिक वीज केंद्रावरील भार कमी होण्यास मदत होणार. राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा. पुढील 3 महिने क्षयरुग्णांना नियमित औषधं मिळणं मुश्किल. यंदा पाडव्यानिमित्त पुण्यात 7336 वाहनांची नोंदणी. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहनाच्या नोंदणीत तब्बल 85% घट. मुंबईसह उपनगरांमध्ये एप्रिलच्या सुरुवातीलाच 2837 घरांची विक्री. मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने 238 कोटींचा महसूल जमा. पुण्याच्या भोरमधील कासुर्डी गावामध्ये सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठानकडून धर्मवीर बलिदान दिनानिमित्त पदयात्रा. पदयात्रेत ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग.